तेल घातले. दुसऱ्या पातेल्यावर पाणी उकळत ठेवलं होतं गरम करण्यासाठी. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये रवा टाकला. रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. परतायचा आहे तेलामध्ये, व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. हळद टाकायची आहे हे रंगासाठी. कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरायचा नाही. काळे मनुके यामध्ये गेलेले आहेत, काजू यामध्ये गेलेले आहेत, वेलदोड्याची पूड घातलेली आहे. आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामध्ये इसेन्स घातलेला आहे, पायनॅपल इसेन्सच्या 4 बाटल्या. आणि गरम झालेलं पाणी यामध्ये गेलेलं आहे. प्रमाणानुसार गरम झालेलं पाणी घालायचं आहे. पुन्हा सगळं ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे. आणि त्यानंतर साखर घालायची आहे. त्यावर तूप आता घालण्यात येत आहे. तूप घातल्यावर हे सगळं पुन्हा एकदा एकत्र करायचं आहे. बघा किती मेहनतीचं काम आहे. आणि विशालनं सुद्धा थोडासा हातभार लावला. गुरुपौर्णिमेनिमित्त विशाल मोहिते यांनी प्रसाद वाटपाचा संकल्प केला आणि तो पूर्णसुद्धा केला.